नवरा मर मर काम करतो. कशासाठी? बायकोसाठी. का तर बायकोनं आपल्याशी प्रामाणिक राहावं म्हणून. तर बायको राहते का प्रामाणिक? सगळ्याच बायका राहत नाहीत. काय काय बायका खूप समंजस आहेत. त्या किती जरी नवरा कसा जरी असला, किती जरी थोडं कमवून आणला, त्यात संसार करतील. पण काय काय बायकांना खूप अशी म्हणजे लाईफ हायपाय असं जगायचं असतं. लक्झरियस लाईफ असते ना, ती जगायची असते. तिच्या वडिलांच्या घरी ती कशी जरी राहिली असली, वडील दारू पित असले, किती जरी गरिबीत राहत असली, तरी सुद्धा तिला वाटतं की आपण वडिलांच्या घरी चांगलं होतो आणि सासू सासऱ्याच्या घरी आल्यानंतर आमचे खूप हाल होतात. ह्या बायका नवऱ्याला हे नाही ते नाही म्हणजे सतत काहीतरी तक्रार करत असतात. मला हे नाही. आणि तो बिचारा राब राब राबतो. कशासाठी? तर ह्यांचे शौक पुरे करण्यासाठी. त्यांच्या माहेरच्यांची तक्रार असते की माझ्या मुलीला तुम्ही ह्या कार्यक्रमाला घेऊन आला नाही, त्या कार्यक्रमाला घेऊन आला नाही, ह्याच्यासाठी गिफ्ट आणलं नाही, त्याच्यासाठी गिफ्ट आणलं नाही. मग करून कशाला घ्यायची? होत नव्हतं तर मुलांनी लग्न करून घ्यायचं कशाला? हे आणि त्यांचं माहेरच्यांचं वर्ण असतं. ह्याला सांभाळायची होत नाही बायको, तर ह्यानं करून कशाला घ्यायचं? हो बायानो, त्याला मूर्खपणा सुचला, त्यानं बायको करून घेतली. कारण त्याला वाटलं असेल की लग्नानंतरचं आयुष्य खूप चांगलं आहे म्हणून. गरिबाची करून आणली कशासाठी? कारण तिला समजूतदार असेल म्हणून. पण ती काही समजूतदार निघाली नाही बरं का. उलट ती चारकाकनं पुढची निघाली. कारण सतत हे नाही मला, ते नाही मला, तो राब राब राबतोय. दिवस रात्र काम करून तुमचे सगळे शौक पूर्ण करतोय. वरनं तुमचं काय म्हणणं आहे की त्याला तो वेळ देत नाही. आता जर त्याला राबल्याशिवाय गत्यंतर नाही, कष्ट केल्याशिवाय पैसे कुठनं येणार आहेत बाई तुला? बरं तुझ्याबरोबर तो हिंडायला फिरायला इकडं तिकडं आला तर तुमच्या चैनीसाठी पैसे कुठनं आणणार? तो काय चोऱ्या करू देत? आणि वरनं घरात काही काम नसतंय. त्या बायकांनाच हे सगळं सुचतंय. तुमचं काम कमी असल्यामुळं ना हे डोकं जास्त चालतंय. असल्या बायकांना ना कामं पाहिजेत. सतत तिच्या कामाशिवाय दुसरं काही डोक्यात नसलं पाहिजे. जे काम करतात त्यांना कळतंय की बाबा पैसे कसे येतात. आणि जी नवऱ्याचं पैसे उडवते ना, इकडं हप्त्यानं पैसे काढ आणि माझे सगळे शौक पूर्ण कर. अक्षरशः पुरुष कर्जात गेलेत. काय काय पुरुष खूप कर्ज केलंय. कशासाठी? बायकोला घरात टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, बेड पाहिजे, सगळं घरातलं जेवढं महागडं वस्तू आहे, फ्रीज पाहिजे, सगळं पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे. शेजारणीनं घेतले ना, मग माझ्या पण घरात पाहिजे. शेजारणीचं जर म्हणजे तिचं बघून तिनं 2,000ची साडी घेतली तर ही 4,000चीच घेणार, त्याच्यापेक्षा कमी घेणार नाही बरं का. हे सगळं हेवे दावे करून त्याच्यामुळं नवऱ्याला ती कर्जात घालणार. आणि वरनं काय म्हणणार?